खेडकरच्या बाबतीमध्ये ज्या काही बातम्या येत आहेत किंवा माध्यमामध्ये जे दाखवलं येतं जाते ते निखालाच खोटं, चुकीचं, दिशाभूल करणारं आणि माझी बदनामी करणारं हेतुपुरस्कर अशा त्या सगळ्या बातम्या आहेत. त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. त्या बिनबुडाच्या बातम्या आहेत. खरं तर प्रेसनी त्याला विचारलं पाहिजे तुमच्याकडे पुरावे काय ते द्या आधी आणि मग बातम्या दाखवल्या पाहिजेत. पण एक कुठल्याही गोष्टीचा पुरावा नसताना देखील फक्त बातम्या दाखवायच्या आणि एखाद्या नेत्याची बदनामी करायची. मी उभ्या आयुष्यामध्ये स्वतःला कुठेही डाग लावून घेतला नाही. 32 वर्ष आमदार होतो, 15-20 वर्ष मंत्री होतो, महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय. मी स्वतःला कुठेही डाग लावून घेतला नाही. त्यामुळे अशा बदल्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विचार पण केलेला नाही. हा जो कोण दिलीप खेडकर होता तो पद्मश्री नियंत्रण महामंडळामध्ये अधिकारी होता. मंत्र्यांचा आणि या बदल्यांचा काडीचाही संबंध येत नाही. पद्मश्री नियंत्रण महामंडळ हे सदस्य सचिव आणि चेअरमन चालवतात आणि मंत्री इतका खाली जाऊन कधी बघित नाही किंवा मंत्र्याच्या माझ्या हक्कात हे महामंडळ नव्हतं. तर बदल्याचा प्रश्न उद्भवत नाही, काही संबंध येत नाही. पण असं असताना बदल्यामध्ये पैसे खाल्ले म्हणून एखाद्या माजी मंत्र्याला बदनाम करायचं, शिवसेनेच्या नेत्याला बदनाम करायचं, आमच्या केसरकरांना बदनाम करायचं. 150 कोटीचा घोटाळा केसरकरांनी केला. जे फक्त हे कपोलकल्पित कुठलाही पुरावा न देता बिनबुडाच्या बातम्या अशा द्यायच्या आणि फक्त संशयाचं वातावरण निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं जाते. मी त्याचा तीव्र धिक्कार करतोय, याचा निषेध करतोय. आणि मी गंभीरे आणि या संजय कदम ह्या दोघांना मी आजच नोटीस पाठवतोय वकिलाकडून. 8 दिवसामध्ये जाहीर माफी मागा, अन्यथा मानहानीच्या दाव्याला तयार राहा तुम्ही कोर्टामध्ये. दोघांच्या वती गंभीरे आणि या संजय कदम ह्या दोघांच्या विरोधामध्ये मी न्यायालयात जातोय. जर का त्यांनी माफी जाहीर मागितली नाही, कुठलाही पुरावा नसताना, काही हातात नसताना बिनबुडाप्रमाणे बेछूट आरोप करणं हे संजय कदमचं कामच आहे. याच्या आधी 2 वेळा मी हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये केसेस दाखल केलेत, गुन्हे दाखल केलेत. 2 गुन्हे चालू आहेत त्याचे आता मानहानीचे त्याच्यावरती आणि हा 3रा होईल. आता त्याला निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून रामदास कदमला फक्त बदनाम करण्याचं हे कटकारस्थान आहे. एखाद्या पत्रकाराने विचारलं पाहिजे, जेव्हा रामदास कदमसाठी हा खेडेकर काम करत होता असं म्हणतोस तर एखादा पुरावा होता दे. कोणते क्वेश्चन त्याला विचारलं पाहिजे जाऊन ना. फक्त तो जो बोलतोय ते सगळं दाखवायचं आणि त्यातून मग संजय कदमला प्रसिद्धी मिळते महाराष्ट्रामध्ये. कारण रामदास कदम होते आरोप केले की प्रसिद्धी मिळते आणि राजकीय फळ बाजून निघते त्याची. कारण उद्याचा माझ्या मुलाच्या विरोधात उमेदवार म्हणून तो घाला उभा निवडणुकीला. म्हणून आम्हाला फक्त बदनाम कसं करायचं हे कटकारस्थान सातत्यानं संजय कदमकडनं होतोय. त्याला चोख उत्तर मी कायद्याद्वारे न्यायालयाच्या माध्यमातून निश्चितपणे देईन. आणि हा जो पण गंभीर यांनी कोण आरोप केलेला आहे बिनबुडाचा आरोप, त्याला देखील मी कोर्टामध्ये खेचणार. हे आरोप जे होता ते ठाकरे गटाकडून हेतुपुरस्सर होता असं वाटतं तुम्हाला? नाही, मला एक सांगा, त्या पत्रामध्ये 2022चा उल्लेख केलेला आहे. 2022 मध्ये याच खेडेकरची बदली संभाजीनगरला झाली आणि 50 कोटीची माया कमवली असं त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मग 2022ला आदित्य ठाकरे होता मंत्री, मग त्याचं नाव का नाही? मग त्याचं नाव का नाही? ही साधी गोष्ट आहे. आणि म्हणून याच्यातून फक्त शिवसेनेला नेत्याला रामदास कदमला कसं बदनाम करता येईल, केसरकरांना कसं बदनाम करता येईल, एकनाथ शिंदेच्या जवळपासचे लोक आहेत त्यांना कसं बदनाम करता येईल, हा एवढाच फक्त त्यातून संशय निघतोय बाहेर. बाकी त्यातनं काही अर्थ नाही. भाई, आता राज्यातल्या विषयावरती येऊया. वाघनखांचा विषय सध्या सुरू आहे, त्याच्यावरून राजकारण होतंय. खरे की खोटे असं पण आरोप होतोय. काय नेमकं वाटतं? मला वाटतं या वादामध्ये मला जायचं नाही. पण ज्यावेळेला आपण पुष्कळशा गोष्टी पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार देखील, भवानी तलवार देखील लंडनमध्येच आहे असं म्हणतायत. मग लंडनमधली आणली वाघनखं खोटी कशी का म्हणताय? सावंतसाहेब त्यांचा अभ्यास दांडगा असेल, चांगला असेल, त्याबद्दल कुठेही दुमत नाही. पण पर्यंत तपासून घ्या आणि मग तुम्ही बोला ना. पुरातत्व खात्याकडून त्याचा अभ्यास करून घ्या, तपासून घ्या आणि मग बोला ना खरे आहे खोटे आहे ते. समजा ती वाघनखं भोसल्यांच्या राजघराण्यामध्ये असती, साताऱ्यामध्ये असते, तर त्यांनी दाखवली असते. त्यांनी काय लपून ठेवतील? ते सावंत साहेबांचं म्हणणं आहे की ती साताऱ्यालाच आहेत, मग ती लपून का ठेवतील? उदयनराजे लपून ठेवणारा माणूस नाही ना तो. उगाच
त्यातून संशय निर्माण करणं हे देखील चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. भाई विशाळगडाच्या विषयावरून विरोधी पक्षनेते किंवा विरोधी लोक असं म्हणतात की मुद्दामून मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे. किंवा इम्तियाज जलील असं म्हणतो की प्रत्येक मुस्लिमांनी म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या म्हणून या संबंधी असंच बोलत जातीय तेढ निर्माण एक सांगतो, इम्तियाजला मी चांगला ओळखतो. मी तिथला पालकमंत्री होतो. यांना फक्त समाज म्हणून मतं घ्यायची असतात. मुस्लिम समाजाची वोट बँक म्हणून त्यांना तयार करायची असते. यांना मुसलमानांच्या बाबतीत प्रेम अजिबात नाही, बिलकुल नाही. फक्त स्वतःची वोट बँक बनवायची म्हणून हे मगरीचे आसू ढाळून अशा पद्धतीनं मुस्लिम समाज जवळ घेता येईल का, असा तो बालिश प्रयत्न असावा असं मला वाटतंय. ठाकरे गटाकडून असा आरोप केला जातोय की वाघनखांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो नरेंद्र मोदी साहेबांनी जो मुंबईमध्ये उद्घाटन केलं होतं स्मारकाचं, तिकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून आता हे नवीन प्रकरण काढले वाघनख. हे प्रकरण काल नाही निघालं ना. हे 5 महिन्याच्या आधीच जाहीर केलं होतं ना मुनगंटीवारांनी की आम्ही आणतोय म्हणून. मोदींचा विषय आताच आहे, पण 5 महिन्याच्या आधीच ज्यावेळेला हे डिक्लेअर केलं होतं तर त्याचा आणि ह्याचा मेळ बसतोच कुठे. त्या उगाच वडाच्या झाडाला पिंपळाचं साल लावायचं आणि भोमडत बसायचं ही सवयच नाही. स्मारकाची चर्चा कुठे होत नाही आता, ज्याचं उद्घाटन लवकरच होईल. काय केलं कोणी 25 वर्षामध्ये मागच्या कधी बजेट पोझिशन झाली होती का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत समुद्रातल्या मागच्या 25 वर्षामध्ये किती बजेट पोझिशन झाली होती? प्रत्येक बजेटमध्ये फक्त घोषणा केली जात होती. प्रत्येक बजेटमध्ये फक्त घोषणा. त्याचं उत्तरपर्यंत उद्धव ठाकरेंनी द्यावं ना. ते पिल्लू आदित्य ठाकरे त्यांनी द्यावं ना. हे दुसऱ्याच्या नावानं कशा बोंबलत आहेत? समुद्राला एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक झालेली बोटं असतात प्रत्येकाने. मातोश्रीमध्ये बसून काढलीत तेव्हा कुठे गेलो स्मारक हो? काय केलं तुम्ही? मंत्रालयामध्ये 2.5 वर्षात फक्त 2दा आलात. काय वाटत नाही जनाची नाही मनाची? तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का? काही अधिकार नाही. म्हणून ही बोलाची भात आणि बोलाची कडी फक्त आता उद्धव ठाकरेंना बघायला मिळते. महाराष्ट्र ओळखतो नाही. यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कसलंही प्रेम नाही. आणि ते असतं तर त्यांच्या सभामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले नसते. त्यांच्या सभामध्ये बॉम्बस्फोटाचे आरोपी दिसले नसते. म्हणून आपलं पाप लपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुळका आणण्याचं काम आणि पाप हे उद्धव ठाकरे करत आहेत. जरांगे पाटील आता पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.